या संदर्भात तक्रार देखील केलेली होती. मागील काही दिवसांपासून आपण बघितलं असेल माझ्याशी संबंधित फोटो सोशल मीडिया, इंस्टाग्राम, फेसबुक काही इतर माध्यमांवर त्या ठिकाणी दाखवले जात आहेत, न्यूज पोर्टलवरही दाखवले जात आहेत आणि म्हणून या बाबतीत खुलासा होणं मला वाटतं आवश्यक आहे. म्हणून मी आज हा खुलासा या ठिकाणी करतोय. या फोटोमध्ये मी आहे, माझ्याबरोबर जी मुलगी आहे तिचे वडील माझे अतिशय जवळचे मित्र आहेत, म्हणजे होते, ते आज नाही आहेत. त्यांची आई जी आहे तिची माझ्या बहिणीच्या वर्गामध्ये शिकलेली आहे, कॉलेजात ते सोबत होते, त्यामुळे आमचे घनिष्ठ संबंध आहेत आणि अतिशय कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आमचे आहेत. माझ्याकडे असं कुठलं गणपती नसेल, दुर्गोत्सव नसेल, कुठला सण नसेल की त्या सणामध्ये यांचा परिवार कधी हजर नसतो. आणि म्हणून या ठिकाणी मी काही फोटो सुद्धा आणलेले आहेत. त्या फोटोमध्ये माझ्या मुली आहेत, मी आहे. या फोटोमध्ये गणपतीच्या वेळचे सगळे आरतीचे फोटो आहेत. माझ्या मुलींच्या सोबत मुलीचे फोटो आहे. म्हणजे अगदी अशी फोटो, म्हणजे माझ्या मुली मुंबईला आल्या गावाहून की या सगळ्या सोबत असतात. फिरायला असेल, कुठे शॉपिंगला असेल, कुठे बाहेर जायचं असेल तर हे सोबत असतात. त्याचे अनेक फोटो, शेकडो फोटो माझे आणि यांच्या परिवाराचे, यांच्या आईचे, यांच्या भावाचे त्या सोबत आहे. ते गणपतीतले फोटो आहेत. माझ्या मोठ्या मुलीच्या मुलाला खेळवताना ती या ठिकाणी दिसते, फोटोमध्ये दिसते. असे अनेक फोटो मी आपल्याला दाखवू शकेल की ते या ठिकाणी आहेत. हा गणपतीच्या आरतीच्या वेळेचा फोटो आहे माझा, माझ्या बायकोचा. मोठा उत्सव आपण मुंबईला करतो त्यावेळेला सुद्धा ती त्या ठिकाणी असते. तिच्या घरचे सगळे कुटुंबीय हजर असतात, भाऊ असेल, आई असेल आणि इतके आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहे. आणि असं असताना गेल्या 4-5 दिवसापासून आपण बघतात की जाणीवपूर्वक काही माध्यमातून काही लोक ते फोटो आमचे त्या ठिकाणी सेल्फी काढलेले त्यांच्या माध्यमातून दाखवतात आणि त्याचा वेगळा अर्थ लावत आहे. खरं म्हणजे त्या सेल्फी काढण्यामध्ये आता आपण फोटो जर बघितले असेल तर काय नाही, माझ्या मुली जसे फोटो काढतात माझ्याबरोबर तिच्यासोबत काढलेले आहेत. अनेक फोटो आमचे आहेत, तसे तिने पण फोटो काढलेले आहेत. पण हे काढत असताना आजूबाजूला माझ्या मुली आहे, कुटुंबीय आहेत, तिचे कुटुंबीय आहेत, पण ते क्रॉप करून त्याच्यामध्ये छेडछाड करून ते कापून फक्त आमच्या दोघांचाच फोटो त्या ठिकाणी दाखवलेला आहे, मुद्दाम म्हणून. तर मला कळत नाही हे आपण असं का करतो आहोत, यामुळे कोणाची काय बदनामी होते. आपण राजकीय आपलं काय असेल राजकारण आपण ते करू, आपण काय असेल ते लढू, पण अशा पद्धतीने एखाद्या मुलीचीही बदनामी करणं हे कितपत योग्य आहे. आजकाल आपल्याला माहिती आहे याच्या माध्यमातून त्या क्रॉप करून माफ करून कशा पद्धतीने फोटो दाखवले जात आहेत. जगातले देशातले सगळ्यात मोठ्या लोकांबरोबर किती घाणेरडे चित्रण या ठिकाणी केलं जात आहे, दाखवलं जात आहे. आणि म्हणून या एआयचाही वापर इतका चुकीचा चाललेला आहे की कोणाकोणाला आयुष्यातूनच उठावं लागेल की काय, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि म्हणून मला वाटतं की माझे राजकीय हेव्यादाव्यातून काही मंडळींनी हा फोटो या ठिकाणी दाखवलेला आहे आणि दाखवणारे आपल्याला माहित आहे हे कशा पद्धतीने अगदी आमच्या सर्वोच्च नेत्यांपासून, देवेंद्रजींपासून, सगळ्या आमच्या मंत्र्यांपासून कशा घाण पद्धतीने त्यांच्याविषयी, त्यांच्या कुटुंबियाविषयी किती घाण लिहितायत आणि घाण चित्रण त्या ठिकाणी दाखवतायत हे आपण नेहमी बघितलेलं आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये मी तक्रार सुद्धा केली, पोलिसांमध्ये तक्रार केली. आपले कमिशनर आहेत यशस्वी यादव, त्यांच्याकडे सुद्धा तक्रार केली आणि त्या तक्रारीच्या माध्यमातून ती चौकशी समोर आलेली आहे. तिचं सर्टिफिकेट मला या ठिकाणी मिळालेलं आहे. हे सर्टिफिकेट आपल्या समोर मी या ठिकाणी देतो, आपल्याला या ठिकाणी देतो. आणि याच्यामध्ये सरळ क्लिअर कट हा रिपोर्ट आलेला आहे. मी प्रायव्हेटचाही घेतलेला आहे करून, मोठ्या एका इन्स्टिट्यूटचा, आणि सरकारी पण घेतलेला आहे तक्रार देऊन. आणि या त्यांनी अगदी शेवटी अगदी क्लिअर म्हटलं, इट इज हिअर बाय सर्टिफाईड दॅट द ऑफसेड इमेजेस हॅज बीन टेम्पर्ड विथ अँड मोडिफाईड. म्हणजे याच्यामध्ये छेडछाड झालेली आहे, याच्यामध्ये बदलाबदल केली गेलेली आहे, असे सगळे फोटो आहेत. म्हणजे आजूबाजूचे सगळे फोटो कापायचे, आम्ही आता या ठिकाणी 2 जण उभे, फक्त आमचेच चेहरे दाखवायचे आणि काहीतरी मग त्यात विक्षिप्त लिहायचं. सेल्फीमध्ये काही नाही, सेल्फी काढलेला आहे, त्याच्यामध्ये 5-7 लोक होते, त्यांना कट करायचं आणि आम्ही दोघांनी फोटो काढले. बरं, याच्यामध्ये आक्षेपार्ह काय मला हे कळत नाही. पण अशा पद्धतीने अतिशय घाणेरडी बदनामी करायची, जाणीवपूर्वक ती करायची. राजकारणामध्ये आपण त्यांचं काही करू शकत नाही. आणि म्हणून मग अशा पद्धतीने हे आपल्याला माहिती आहे हे किती दिवसापासून चाललेलं आहे. त्याच्यामध्ये अनेक लोक तोंड घशी कसे पडलेले आहेत हे माहिती आहे. माझ्या बदनाम्या कशा पद्धतीने चाललेल्या आहेत याची आपल्याला कल्पना आहे. पण आता मात्र मी या संदर्भामध्ये सायबरला या ठिकाणी तक्रार केलेली आहे.
पोलिसांकडे तक्रार केलेली आहे आणि हे असे ज्या पद्धतीने जे उद्योग करतायत रिकामे लोक त्यांच्यावर निश्चित आळा बसला पाहिजे आणि त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी बोललेलो आहे, त्यांनाही पत्र दिलेलं आहे की या संदर्भामध्ये कोणी असेल, मी असेल उद्या कोणी असेल, आणि इतकं घाणेरडं दाखवलं जात आहे की बघवत नाही आणि काय करावं या विषयावर काही कळत नाही. असे सगळे फोटो टेम्पर्ड करून त्याच्यात छेडछाड करून त्याच्यामध्ये बदल करून किंवा याचा वापर करून कोणाचे कोणाशी फोटो जोडले जात आहेत, विवस्त्र फोटो जोडले जात आहेत. मला वाटतं ही बाब अतिशय गंभीर आहे आणि म्हणून एक दोन इन्फ्लुएन्सर आहेत त्यातले की जे वारंवार हे काम करतायत, निश्चित त्यांना शोधून काढायचं आहे. कोणी म्हणतं बाहेर बसलेले आहेत, बाहेर देशात बसलेत, कुठे जे काही असतील ते, पण निश्चित त्यांना शोधून काढून अशा पद्धतीने या गोष्टींवर काहीतरी तरी आपण रोख आणली पाहिजे असं मला वाटतंय. मी आपल्याला दाखवू शकेल की ते या ठिकाणी आहेत. हा गणपतीच्या आरतीच्या वेळेचा फोटो आहे माझा, माझ्या बायकोचा. मोठा उत्सव आपण मुंबईला करतो त्यावेळेला सुद्धा ती त्या ठिकाणी असते, तिच्या घरचे सगळे कुटुंबीय हजर असतात, भाऊ असेल, आई असेल, आणि इतके आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहे. आणि असं असताना गेल्या 4-5 दिवसापासून आपण बघतात की जाणीवपूर्वक काही माध्यमातून काही लोक हे फोटो आमचे त्या ठिकाणी सेल्फी काढलेले त्याच्या माध्यमातून दाखवतात, त्याचा वेगळा अर्थ लावताय. खरं म्हणजे त्या सेल्फी काढण्यामध्ये आता आपण फोटो जर बघितले असेल तर काय नाही, माझ्या मुली जशा फोटो काढतात माझ्याबरोबर तिच्यासोबत काढलेले आहेत, अनेक फोटो. हा त्रास सगळ्या अनेक मोठ्या मोठ्या अभिनेत्री पण तक्रार केल्या. त्याबाबत काही कायदा व्हावा किंवा खरं आहे, या बाबतीमध्ये अतिशय कठोर कायद्याची गरज आहे. आपण जसं म्हणतात अनेक अभिनेत्रीच्या बाबतीमध्ये अतिशय पॉलिटिक्समधल्या सगळ्यात मोठ्या लोकांविषयी किती घाणेरडं ते याच्या माध्यमातून महिलांची ते चित्र दाखवले जात आहेत. अनेक ठिकाणी फिल्म इंडस्ट्रीमधल्या मोठ्या ज्या हिरोईन आहेत त्यांना विवस्त्र दाखवून किती अश्लील ते चित्र दाखवलं जात आहे याच्या माध्यमातून. आणि जसा फायदा ARI आहे, पण त्याबरोबर हे आता कसं थांबवता येईल आणि यावर कशी कारवाई करता येईल, मला वाटतं अतिशय कठोर कायद्याच्यावर झाला पाहिजे. आणि आता पुढच्या काळामध्ये तुमचं सगळ्यांचं काय, कोणी कोणाबरोबरही कोणतेही म्हणजे काहीही होऊ शकतं. कुठल्याही बिचारा महिलेची मुलीची म्हणजे इतरच वाट्यावर येईल अशा पद्धतीने दाखवलं जाईल आणि अगदी एका सेकंदात होतं ते. मोबाईलवर हे अगदी एका सेकंदामध्ये होतंय. आणि म्हणून मला वाटतं या संदर्भामध्ये अतिशय कठोरातला कठोर कायदा या ठिकाणी आणला गेला पाहिजे आणि त्याच्यावर त्याची अंमलबजावणी कारवाई सुद्धा झाली पाहिजे. सुषमा अंधारे कोणी केली याची काही माहिती आपल्यापर्यंत? व्हायरलचा प्रश्न नाही. हे फोटो त्याच्या इंस्टाग्रामवर आहे मुलीच्या, ते आहेत. आता आमचे कौटुंबिक संबंध आहे. आम्ही आता समजा हा ग्रुपचा फोटो आहे माझ्या. आता हा इथं मला मी फोटो दाखवतो. आता इथे फोटो असताना बाजूचे फोटो कट करायचे आणि फक्त माझा आणि त्या मुलीचाच फोटो दाखवायचा. आता हे कितपत योग्य आहे, असं करणं योग्य नाही ना. आणि म्हणून मला असं वाटतं की असे अनेक फोटो या ठिकाणी आहेत की त्या ठिकाणी मी आहे, ते आहेत. आता हा गणपतीतला माझ्या बायकोचा फोटो आहे, माझी मुलगी आहे, ही मुलगी बाजूला आहे. आता इथले मधले फोटो गायब करायचे, निलंबनच दाखवायचं या ठिकाणी. हे असं कशासाठी करतायत? आता हे जे फोटो काढलेले, 4 फोटो काढले, 3 फोटो काढले, ते आजूबाजूला माझ्या मुली उभ्या आहेत त्या दिवशी त्या ठिकाणी, ते दिसतंय. तो ड्रेस एकच आहे त्या दिवशीचा, 4 फोटो मधला हा तो त्या दिवशीचाच फोटो त्या मुलीचा. मग हे असं असताना ते क्रॉप करायचे, त्याच्यामध्ये छेडछाड करायची, बाजूचे सगळे फोटो हटवून टाकायचे आणि मला त्या मुलीला दाखवायचं. कशासाठी? बरं काहीच नाहीये, फोटो काढलाय, त्याच्यामध्ये काही अश्लीलता आहे, काही वेगळं काही आहे, तसं काहीच नाहीये. पण जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये काहीतरी सस्पेन्स निर्माण करायचा, आपणच ते पसरवायचं आणि बदनाम करायचं. त्या मुलीचा विचार करा, आपण काय करतोय, काय बोलतोय. ते तिचे टॅलेंट आहे, हुशार आहे, ती डॉक्टर आहे, MBBS आहे गव्हर्नमेंट कॉलेजमधली. आज तिची अवस्था इतकी, ती विचारी रडून परेशान झाली की माझं नाव का असं येतंय, काय चूक आहे माझी. मला वाटतं हे थांबलं पाहिजे. त्यासाठी कठोर कारवाई आम्ही त्या ठिकाणी करू. सर निश्चित हे आहे आणि सगळ्या महाराष्ट्राला याची जाण आहे. मी कोणाचे नाव घेणार नाही, तर हे कोणी केलंय काय केलंय मला माहित नाही. पण मला वाटतं हे अतिशय चुकीचं आहे जे असेल ते. असं क्रॉप करून, फेरफार करून, फोटोमध्ये छेडछाड करून अशा पद्धतीने कुणीही असे उद्योग करू नये. सत्य असेल तर सत्य सांगा, पण अशा पद्धतीने क्लिअर कट दोन्ही डिपार्टमेंटचा मोठा रिपोर्ट या ठिकाणी आलेला आहे आणि तो रिपोर्ट आल्यावर आपल्याला सगळं सिद्ध झालेलं आहे. पण साधा सेल्फी काढली म्हणून काहीतरी घाणेरडे त्याचा अर्थ लावायचे, ते लिहायचे खाली मजकूर आणि मग आपण आपल्या सगळ्या लोकांना आताशी टीमला आताशी दोन्ही पसरवायचं, मला वाटतं हे काही योग्य नाही. ज्यांनी हे व्हायरल केले राजकीय क्षेत्रातले मी कोणाचे नाव घेणार नाही, पण आपल्यालाही याची कल्पना आहे की किती दिवसापासून काय वावड्या माझ्याबद्दल मुद्दाम उठवले जातात, जाणीवपूर्वक उठवले जातात. आपल्याला याची कल्पना आहे. आता यामध्ये कोण आहे, का आहे, कोणी त्या समोरच्या माणसाला आताशी धरलेला आहे, तो का करतोय, कशासाठी करतोय, त्याला कळत नाही. पण हे करत असताना आपल्यालाही बहिणी आहेत, आपल्यालाही मुली आहेत, त्याचा विचार केला पाहिजे. आज ही 26-27 वर्षाची मुलगी आहे,
आता ही लग्नासाठी मुलं आम्ही शोधतो तिच्यासाठी, माझी ती जबाबदारी माझी मुलगी म्हणून. आणि असं करत असताना असे बदनाम करायचं मला वाटतं हे फार गंभीर आहे आणि अतिशय चुकीचं आहे. हे कुणाच्याही माझ्या बाबतीत सुद्धा कुणाच्याही बाबतीत होऊ नये असं मला वाटतं. काय असेल खरं खोटं ते सांगा ना. राजकारणामध्ये तुम्हाला लढायचं आमच्याशी 4 हात करा, आम्ही आहे ते बसलेलो. पण अशा पद्धतीने इतकं घाणेरडं राजकारण करायचं, इतकं अश्लील राजकारण करायचं मला वाटतं हे काही खरं अपेक्षित कोणाकडूनही नाहीये. ते आपण करू नये. अन्यथा आता मोठ्याच कारवाईला त्यांना सामोरं जावं लागेल. हे आपल्याला वाटतं थांबवणं आवश्यक आहे. हे कोण आहेत, का करता आहेत, कशासाठी, असं कोणाविषयी, माझ्या एकट्याच्या विषयी नाही, पण आपण तर यांना बघितलंय की ठराविक मंडळी इतकं घाणेरडं लिहितायत, इतकं घाणेरडं म्हणजे कुटुंबियाविषयी लिहितायत, घरच्या महिलांविषयी लिहितायत. मला वाटतं हे अतिशय अयोग्य आहे, अतिशय चुकीचं आहे. भाऊ आपण सांगताय की कौटुंबिक आणि म्हणून मला असं वाटतं की असे अनेक फोटो या ठिकाणी आहेत की त्या ठिकाणी मी आहे, त्या आहेत. आता हा गणपतीतला माझ्या बायकोचा फोटो आहे, माझी मुलगी आहे, ही मुलगी बाजूला आहे. आता इथले मधले फोटो गायब करायचे, निलांबरच दाखवायचं या ठिकाणी. हे असं कशासाठी करताय? आता हे जे फोटो काढलेले, 4 फोटो काढले, 3 फोटो काढले, ते आजूबाजूला माझ्या मुली उभ्या आहेत त्या दिवशी त्या ठिकाणी, ते दिसतंय. तो ड्रेस एकच आहे त्या दिवशीचा, 4 फोटो मधला हा तो त्या दिवशीचा फोटो त्या मुलीचा. मग हे असं असताना ते क्रॉप करायचे, त्याच्यामध्ये छेडछाड करायची. मला वाटतं ज्यांनी ट्विट केले, काही लोकांनी रात्री 1:30-2 वाजता सुद्धा ट्विट केलेले आहेत. आता मला नाव माहीत नाही, सायबरमध्ये त्याची सगळी चौकशी झालेली आहे, त्यांची नावं आलेली आहेत, समोर काही येत आहेत, अजून ते तपासतायत. मला वाटतं यातून ज्यांनी चुकीचं काम केलं असेल, जाणीवपूर्वक केलं असेल, त्यांच्यावर सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे.